नमस्कार मित्रांनो, मी निखिल सर खूप खूप स्वागत करतोय आपल्या लाडक्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म विनीत ट्युटोरियलवर। मित्रांनो, मागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण स्टार्ट केला आहे, सुरुवात केलेली आहे आपल्या पहिल्या युनिटला। मागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपल्या या पहिल्या युनिटमध्ये कोणकोणते टॉपिक आपल्याला शिकायचे आहे, त्यानंतर कोणकोणते टॉपिक महत्त्वाचे आहे याबाबतचं सगळं डिस्कशन ऑलरेडी आपण आपल्या मागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये केलेलं आहे। आता या व्हिडिओ लेक्चर पासून आपण सुरुवात करणार आहे आपल्या पहिल्या युनिटला, ज्याचं नाव आहे बेटा सोर्सेस, कॅरेक्टरिस्टिक्स अँड डिमांड ऑफ वॉटर। सोर्सेस, कॅरेक्टरिस्टिक्स अँड डिमांड ऑफ वॉटर। तर चला पाहूया की युनिटच्या सुरुवातीला किंवा या युनिटमध्ये आपल्याला काय काय शिकायचं आहे। या युनिटमध्ये सगळ्यात पहिलं महत्त्वाचं आहे बेटा सोर्सेस ऑफ वॉटर। सोर्सेस ऑफ वॉटर, सोर्सेस म्हणजे रे तर स्त्रोत, मराठीत काय म्हणतात रे याला आपल्याला? स्त्रोत। स्त्रोत म्हणजे रे तर जिथून एखादी गोष्ट आपल्याला मिळणार आहे, ठीक आहे, जिथून एखादी गोष्ट आपल्याला मिळत असते, म्हणजे पाणी जिथून मिळणार आहे ते म्हणजे पाण्याचं सोर्स। नदीतून पाणी मिळणार आहे म्हणजे नदी काय झाली, ते पाण्याचं सोर्स झालं। त्यानंतर एखाद्या विहिरीतून जर आपल्याला पाणी पाहिजे आहे तर विहीर काय झाली, सोर्स झालं। त्यानंतर एखादी लेक आहे, तलाव आहे, मोठं तलाव आहे, त्या तलावामधून जर आपल्याला पाणी मिळत असेल तर ते काय झालं रे बाबा, ते झालं आपलं सोर्स, म्हणजे ते झालं आपलं स्त्रोत, ठीक आहे। जिथून आपल्याला पाणी मिळणार आहे ते काय झालंय आपलं सोर्स। बघा मित्रांनो, पहिली एक गोष्ट समजून घ्या की या सब्जेक्टमध्ये ओव्हरऑल आपल्याला काय करायचं आहे, काय शिकायचं आहे। तर बाबा आपल्याला पाणी घ्यायचं आहे, त्याच्यावरती ट्रीटमेंट करायची आहे आणि लोकांच्या घराघरापर्यंत पाणी पुरवठा करायचा आहे, ठीक आहे। तुमच्याकडे ऑलरेडी म्युनिसिपालिटीचा नळ आहे, ठीक आहे, काहींच्या घरामध्ये असतील, काहींच्या घरामध्ये नसतील, पण तुम्हाला माहिती आहे की म्युनिसिपालिटी आपल्याला नळ देते, त्या नळामधून आपण पाणी घेतो। आता हे जे म्युनिसिपालिटी काय करते ना, ठीक आहे, हे क्लिअर वॉटर जे तुम्हाला तुमच्या घरामध्ये मिळतं, तुमच्या नळातून मिळतं, हे म्युनिसिपालिटी हे जे पाणी आहे ते कुठून आणतं तेच आपल्याला शिकायचं आहे, तेच आपल्याला शिकायचं आहे। तर जे म्युनिसिपालिटीचे वॉटर ट्रीटमेंट प्लांट असतात तर त्या वॉटर ट्रीटमेंट प्लांट काय करणार आहे रे बाबा, तर ते पाणी घेतात, म्हणजे पाणी घेतात, त्यावरती ट्रीटमेंट करतात आणि त्याच्यानंतर तुमच्या घरापर्यंत त्याचा पाणी पुरवठा केला जातो। आणि हेच आपल्याला आपल्या विषयामध्ये शिकायचं आहे, जसं मी तुम्हाला सांगितलं। बघा काय असणार आहे रे बाबा, आपल्याला वॉटर ट्रीटमेंट प्लांट डिझाईन करायचा असतो किंवा वॉटर ट्रीटमेंट प्लांट बघायचा असतो। बघा वॉटर ट्रीटमेंट प्लांट। आता जो हा वॉटर ट्रीटमेंट प्लांट आहे याचं काम काय रे बाबा, तर याचं काम आहे की जोही आपला सोर्स, स्त्रोत, ठीक आहे, पाण्याचा सोर्स किंवा स्त्रोत, इथून काय घ्यायचं आहे रे बाबा, पाणी घ्यायचं आहे, ठीक आहे। आपल्याला काय करायचं असतं रे वॉटर ट्रीटमेंट प्लांट करता वेळेस, की हा जो सोर्स आहे, पाण्याचा स्त्रोत आहे, नदी, लेक, तलाव काही असो, जिथून आपल्याला पाणी मिळतं तो काय झाला आपला सोर्स। तर इथून काय करत असतो आपण, पाणी कलेक्ट करत असतो। काय करत असतो रे, पाणी कलेक्ट करत असतो। कलेक्शन ऑफ वॉटर, कलेक्शन ऑफ वॉटर, आले लक्षात? मग या वॉटर ट्रीटमेंट प्लांट मध्ये काय होणार आहे रे, तर जेही पाणी आपण ह्या सोर्स मधून घेतलं, सोर्स म्हणजे काय रे, तर जिथून आपल्याला पाणी मिळणार आहे ते काय झालं, सोर्स झालं। तर ह्या सोर्स मधून आपण काय करतो, पाणी कलेक्ट करतो, पाणी घेतो। त्यानंतर या वॉटर ट्रीटमेंट प्लांट मध्ये काय करणार आहे रे, तर या वॉटर ट्रीटमेंट प्लांट मध्ये आपण काय करतो, या पाण्याची ट्रीटमेंट करतो, या पाण्याची ट्रीटमेंट करतो। कशासाठी करणार आहे बाबा ट्रीटमेंट? बघा जेही नदीचं पाणी असतं, जेही तलावातलं पाणी असतं ते आपण डायरेक्टली पिऊ शकत नाही, ठीक आहे, ते पिण्यायोग्य पाणी नसतं, ठीक आहे। म्हणजे जनावर वगैरे जरी पित असेल तर त्यांची इम्युन सिस्टीम वेगळी, माणसाची इम्युन सिस्टीम वेगळी, ठीक आहे। कारण तसं पाणी पिल्याने आपल्याला काही आजार होऊ शकतात, ठीक आहे, भयंकर बिमाऱ्या होऊ शकतात। त्यामुळे आपल्याला ते पाणी कसं पाहिजे, सेफ पाहिजे। जर एवढं सगळं करायचं नसतं, ठीक आहे, म्हणजे डायरेक्टली जर आपण या सोर्स मधलं जर पाणी पिऊ शकलो असतो तर एवढी सगळी भानगडच आपल्याला करायची नसती, ठीक आहे। त्याला ट्रीटमेंट करायची नसती, त्याला फिल्टर करायचं नसतं आणि आपल्या घरापर्यंत पोहोचवायचं नसतं, ठीक आहे। कारण ते जे पाणी आहे ते अनसेफ असतं, ठीक आहे, ते पाणी आपण पिऊ शकत नाही, त्याच्यामध्ये काही ना काही बॅक्टेरिया, जर्म्स, काही ना काही केमिकल असतात, ठीक आहे। जसा तुमचं नदी झालं तर नदीमध्ये जे इंडस्ट्रीज असतात मोठे मोठे इंडस्ट्रीज, त्यांचं जे वॉटर आहे, त्या इंडस्ट्रीमधलं जे वॉटर आहे ते नदीमध्ये असंच सोडतात, ठीक आहे। मग त्याच्यामध्ये काही केमिकल असतात, म्हणून जे हे जे सोर्स आहे आपलं,
ते कसं असतं रे, प्रदूषित असतं, पोल्युटेड असतं. म्हणून डायरेक्टली या सोर्समधून, या स्त्रोतमधून आपण पाणी पिऊ शकत नाही. त्यामुळे या पाण्याला आपल्याला काय करायचं आहे रे, ट्रीटमेंट करायची आहे. आणि ट्रीटमेंट करून या पाण्याला पिण्यायोग्य बनवायचं आहे. पिण्यायोग्य बनवायचं म्हणजे जेणेकरून आपण पिऊ शकलो पाहिजे, आपण याच्यापासून आपला स्वयंपाक करता आला पाहिजे, आपल्याला आपले कपडे धुता आले पाहिजे. बघा किती काही असलं, ठीक आहे, तर तुम्ही कपडे धुण्यासाठी सुद्धा एक चांगलं पाणी घेता किंवा चांगलं पाणी वापरता. ठीक आहे, आले लक्षात. मग ह्या वॉटर ट्रीटमेंट प्लांट काय करणार आहे रे, तर हे जे सोर्स मधून जे पाणी घेतलेलं आहे त्याला काय करणार आहे, ट्रीटमेंट करणार आहे. आणि एकदाची काही ट्रीटमेंट झाली तर मग हा वॉटर ट्रीटमेंट प्लांट काय करतो रे, वॉटर ट्रीटमेंट प्लांट जेही आपलं विलेज, टाउन किंवा सिटी आहे, ठीक आहे, विलेज म्हणजे तुमचं गाव, शहर किंवा टाउन, ठीक आहे, गाव, खेड, शहर यांना पाणी पुरवठा करायचा आहे. म्हणजे इन शॉर्ट आपल्याला इथे काय करायचं असतं रे, डिस्ट्रीब्युशन करायचं असतं, पाणी पुरवठा ज्याला आपण म्हणू. ठीक आहे, काय करायचं आहे रे, डिस्ट्रीब्युशन. इथे काय करायचं रे आपल्याला, पाणी पुरवठा. पाणी पुरवठा करायचा असतो. आणि हेच ओव्हरऑल आपल्याला या पूर्णच्या पूर्ण सब्जेक्ट मध्ये शिकायचं आहे मित्रांनो, बघायचं आहे. ठीक आहे, हेच पूर्ण आपल्याला या सब्जेक्ट मध्ये शिकायचं असतं आणि बघायचं असतं. काय करणे आहे रे, सोर्स मधून पाणी घेणे आहे, त्याला ट्रीटमेंट करणे आहे आणि लोकांपर्यंत पोहोचवणे आहे. एवढंच काम आहे आपलं, बस. आणि एवढीच प्रोसेस आपल्याला पाहिजे आहे. म्हणजे शेवटपर्यंत, म्हणजे तुमच्या घरात नळ येईपर्यंत आपल्याला हा सब्जेक्ट बघायचा आहे. एकदाचा का तुमच्या घरापर्यंत नळ आला म्हणजे आपली स्टडी खतम, आपला अभ्यास खतम, एंड. बस, विषय संपला, विषय संपला. मग आता या वॉटर ट्रीटमेंट मध्ये आपल्याला ट्रीटमेंट करायची आहे. आपल्याला डिस्टर्ब करण्यासाठी सॉरी, पण बघा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला आमच्या शिक्षकांची शिकवणी आवडत असेल आणि आमच्या सोबत तुम्हाला संपूर्ण कोर्स कंटिन्यू करायचा असेल तर आताच डाउनलोड करून घ्या विनीत ट्युटोरियल ऍप्लिकेशन, जे प्ले स्टोर वर फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल आहे. आणि हो, आमची फ्री डेमो लेक्चर बघा आणि शिकवणी आवडत असेल तर कोर्स परचेस करून लागून जा अभ्यासाला. कारण आमचं फक्त एकच स्वप्न आहे, काय की महाराष्ट्रातला प्रत्येक विद्यार्थी शिकला पाहिजे साध्या आणि सोप्या भाषेत. आणि आमच्या ऑनलाईन कोर्स मध्ये तुम्हाला संपूर्ण सिलेबस प्रॉपर कॉन्सेप्च्युअली प्रत्येक ईच अँड एव्हरी कॉन्सेप्ट नुसार तुम्हाला शिकवलं जाईल. फ्री रिव्हिजन क्रॅश कोर्स मिळेल, आमच्या थेरी नोट्स मिळेल, PYQ चं सोल्युशन मिळेल, सर्व 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 तुम्हाला मिळेल एकदमच अफोर्डेबल कॉस्ट मध्ये. आत्ताच जा ऍप्लिकेशनला डाउनलोड करा, फ्री डेमो लेक्चर बघा, शिकवणं आवडलं तरच कोर्स परचेस करा, नाही तर जाऊ द्या. आणि हो, जर तुम्हाला एक्स्ट्रा डिस्काउंट पाहिजे असेल तर आमचे हेल्पलाईन नंबर तुम्हाला दिलेले आहे, यावर तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करून एक्स्ट्रा डिस्काउंट सुद्धा मिळवू शकतात. चला तर आता आपल्या लेक्चरला कंटिन्यू करूया. आपल्याला पाण्याची ट्रीटमेंट करायची आहे, पण हे पाणी मिळणार कुठून बो? हे जे वॉटर आहे हे वॉटर आणायचं कुठून? तुम्ही म्हणाल सर माझ्या घरी आहे, माझ्या घरून घेऊन घ्या. बेटा असं नाहीये, असं नाहीये. तुम्हाला एका मोठ्या गावाची, एका शहराची तुम्हाला पाण्याची गरज भागवायची आहे, तिथे तुम्हाला पाणी पुरवठा करायचा आहे. मग तुम्ही विचार करा की किती पाणी आपल्याला लागेल. ठीक आहे, मग एवढं मोठं पाणी आपण आणणार कुठे? मग त्यासाठी आपल्याला धावावं लागतं या सोर्सेसकडे. ठीक आहे, म्हणजे जिथून आपल्याला पाणी मिळू शकतं ते काय झाले बेटा, त्याचे सोर्स म्हणजे स्त्रोत. जिथून आपल्याला पाणी मिळणार आहे किंवा जिथून आपण पाणी घेणार आहे तेच झाले सोर्स. तेच काय झाले, सोर्स म्हणजे स्त्रोत. की ही काय आपली पहिली पायरी. ठीक आहे, ही पहिली पायरी जिथून आपल्याला पाणी मिळणार आहे. मग हळूहळू जशी ही डायग्राम तुम्हाला दिसते ना, तसंच आपण आपल्या या पूर्ण सब्जेक्टला शिकणार आहे. ठीक आहे, की पहिले सोर्सेस पाहू, मग त्याचं कलेक्शन कसं होईल ते पाहू, त्यानंतर वॉटर ट्रीटमेंट प्लांटमध्ये कशा प्रकारे आपण ट्रीटमेंट करतो त्याला, त्यानंतर आपण याचं डिस्ट्रीब्युशन काय करणार ते या डायग्राममुळेच, या डायग्राममध्येच तुम्हाला ओव्हरऑल आपल्या या सब्जेक्टची माहिती किंवा या सब्जेक्टमध्ये किंवा या विषयामध्ये आपल्याला काय करायचं आहे, काय शिकायचं आहे हे माहीत होऊन जाईल. ठीक आहे, हे माहीत होऊन जाईल. आले लक्षात? मग डिस्कस करूया आपल्या सोर्सेसला, तर सोर्सेस हे जे पाणी आहे हे आपल्याला पाहिजे आहे. ठीक आहे, हे आपल्याला पाहिजे आहे. ते हे आपल्याला पाणी कुठून मिळू शकतं एक विचार करा. नदीतून मिळू शकतो, बरोबर आहे. अजून लेक मधून, तलावामधून मिळू शकतं, बरोबर आहे. स्ट्रीम, ओढा, नाला तिथून पण मिळू शकतं, बरोबर आहे. त्यानंतर अंडर वॉटर मध्ये पण काही पाणी असतं, आपल्या जमिनीच्या आतमध्ये पण पाणी असतं, विहिरी असतं, विहिरीतून पण मिळू शकतं. पण मला सांगा, एक मुद्दा आहे की हे पाणी येतो कुठून बघ? ठीक आहे, हे पाणी येतं कुठून? ठीक आहे, तर हे पाणी येतं कुठून त्यासाठी आपल्याला काय बघायची आहे रे,
तर हायड्रोलॉजिकल सायकल, की जेही आपल्याला पाणी दिसतं आपल्या डोळ्यांनी बुवा, ते हे पाणी येतं कसं, येतं कुठून, हे आपल्याला पाहायचं आहे. ठीक आहे, हे आपल्याला पाहायचं आहे आणि त्यासाठी आपल्याला शिकायची आहे बेटा हायड्रोलॉजिकल सायकल. काय बघायचं आहे रे? हायड्रोलॉजिकल सायकल. या अगोदर तुम्ही ऑलरेडी हायड्रोलॉजिकल सायकल तुम्ही पाहिलेली आहे. ठीक आहे, तुम्ही 9वी मध्ये 8वी मध्ये 7वी मध्ये जेव्हा केव्हा, कारण खूप हा सोपा विषय आहे, लहान मुलांना अगोदरच शिकवला जातो. ठीक आहे, की हायड्रोलॉजिकल सायकल. आता या इमेज कडे बरोबर बघा आणि या इमेज वरून तुम्हाला काय काय माहिती होत आहे, ठीक आहे, किंवा काय काय समजत आहे त्याचा थोडा विचार करा. मग मी तुम्हाला सांगतो की यामध्ये काय काय होणार आहे किंवा काय काय दिसणार आहे. बघा, पूर्ण बघितली? ठीक आहे, ओके. आता मी तुम्हाला सांगतोय की या हायड्रोलॉजिकल सायकल काय आहे किंवा ज्याला आपण वॉटर सायकल म्हणतो ती म्हणजे काय. तर बघा, हे तुम्हाला दिसते, हे ओशन आहे. ओशन आपला सी समुद्र. ठीक आहे, त्यानंतर इथे तुम्हाला पॉन्ड किंवा लेक दिसतोय, पॉन्ड किंवा लेक दिसतोय, तळ किंवा तलाव दिसतोय, तळ किंवा तलाव दिसतंय. त्यानंतर इथे तुम्हाला बर्फाची पहाडी, बर्फ पहाडी दिसते किंवा याला आपण म्हणू स्नो हिल, स्नो हिल. ठीक आहे, दिसतंय, बरोबर आहे, दिसतंय. त्यानंतर इथे आपला सूरज चाचा दिसत आहे. इथे काय दिसत आहे रे बाबा? सूरज चाचा, सन. काय दिसत आहे रे बाबा? सूरज चाचा, सन दिसतंय इथे. ठीक आहे, आता हे हायड्रोलॉजिकल सायकल काय आहे बेटा किंवा काय आहे रे बेटा? बघा, की हे जेही समुद्र, नदी, तलाव, त्याच्यानंतर हे जे बर्फाचं पहाड आहे, ठीक आहे, त्यानंतर हे जे झाडं आहे, ठीक आहे, यातून काय करत असतं रे? हा जो सूर्य आहे याच्या हीटमुळे, याच्या तापमानामुळे किंवा या सूरज चाचाच्या हीटमुळे या सगळ्या सोर्सेस मधून पाण्याची काय तयार होते रे? तर वाफ तयार होते, वेपर तयार होते. काय तयार होते? वाफ तयार होते, वेपर तयार होते. काय तयार होते रे? वाफ, वेपर तयार होते. आणि ही जी वाफ आहे ही वर 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 आकाशात वर वर जाते आणि आकाशात वर वर जाऊन थंड होऊन आणि एकत्र होऊन काय तयार करते रे? तर हे ढग तयार करते. काय तयार करणार आहे रे? तर ढग तयार करणार आहे. दिसतंय ढग? ढग तयार करतात. आणि हे जे ढग आहे या ढगांचा परत काय प्रवास चालू होतो, प्रवास चालू होतो आणि जिथे हे ढग खूप जड होतात, हेवी होऊन जातात, मग तिथून काय पडायला सुरुवात होते रे? तर पाऊस पडायला सुरुवात होते. काय पडायला सुरुवात होते? पाऊस पडायला सुरुवात होते. आणि परत तोच पाऊस हे जे आपले पॉन्ड किंवा लेक आहे किंवा हा जो सी आहे, ठीक आहे, किंवा रिव्हर, नदी, परत या रिव्हर नदीमध्ये तो पाऊस काय होतो? जमा होतो. हीच काय आपली हायड्रोलॉजिकल सायकल आहे. काय आहे? हायड्रोलॉजिकल सायकल. काय काय होणार आहे? तर सूर्याच्या हीटमुळे, याच्या तापमानामुळे जोही आपला समुद्र, तलाव, त्यानंतर नदी, त्यानंतर झाडांमध्ये पण जे पाणी असतं, ठीक आहे, त्यानंतर हे जे बर्फाची पहाडी आहे, त्या हीटमुळे ह्या सगळ्या पाण्याचं म्हणजे जेवढ्याही रूपात पाणी आहे, ठीक आहे, बर्फाच्या रूपात म्हणा या झाडांमध्ये म्हणा, त्या पाण्याचं काय होतं रे? वाफात काय होतं? वाफ त्याची बनते आणि ही वाफ उंच आकाशामध्ये जाऊन काय तयार करतात रे? ढग तयार करतात. आणि हेच ढग मग हेवी झाल्यानंतर परत त्याचा पाऊस पडतो आणि तोच पाऊस परत आपल्या नदी, नाले किंवा ओढे किंवा आपल्या रिव्हर मध्ये किंवा आपल्या तलावांमध्ये, समुद्रामध्ये जाऊन मिळतात. आणि हीच जी कंप्लीट सायकल आहे ही मग चालूच राहते. म्हणजे जेव्हापासून पृथ्वी तयार झाली ही सायकल कंटिन्यू तशीच आहे. चेंज झाली काय रे? कधीतरी या पाण्याची वाफ बनणं विसरले आहे का? नाही. प्रत्येक वेळेस या पाण्याची वाफ होते, या वाफेपासून ढग बनतात आणि या ढगांपासून परत आपल्याला पाऊस मिळतो. ठीक आहे, आणि याच पावसामुळे मग आपल्या या नद्यांना, त्यानंतर आपल्या समुद्राला म्हणा किंवा आपले जे लेक आहे, तलावांना परत पाणी मिळतं. ते कुठून मिळतं रे? तर आपल्या रेन पासून म्हणजे पावसापासून. आले लक्षात? तर हीच आपली हायड्रोलॉजिकल सायकल आहे. खूप सिंपल. पेपरमध्ये काय येणार नाही, टेन्शन घ्यायचं नाही. फक्त समजून घ्यायचं की आपल्याला काय समजून घ्यायचं आहे? आपल्याला काय समजून घ्यायचं आहे? सोर्स. पाणी आलं कुठून, पाणी मिळतं कुठून, हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. आणि त्यासाठी हे महत्वाची होती आपली हायड्रोलॉजिकल सायकल. हायड्रोलॉजिकल सायकल ही काय रे मित्रांनो? तर हायड्रोलॉजिकल सायकल ही आपली हायड्रोलॉजिकल सायकल.
हायड्रोलॉजिकल सायकल. ठीक आहे, ही आहे आपली हायड्रोलॉजिकल सायकल. बघा बघा बघा, द सन हिट द वॉटर इन रिव्हर्स, लेक्स अँड ओशन. सन काय करतो रे, या रिव्हर मधल्या पाण्याचं किंवा या लेक मधल्या पाण्याला, या ओशन मधल्या पाण्याला काय करतं रे, चेंज करतं. कशामध्ये, वेपर मध्ये, म्हणजे वाफेमध्ये. कशामध्ये, वेपर मध्ये म्हणजे वाफेत त्याचं काय करतं, रूपांतर करतं, त्याला चेंज करतं. आणि यालाच काय म्हणतो रे आपण, या प्रोसेसला काय म्हणतो, तर इव्हॅपोरेशन म्हणतो. ठीक आहे. सूर्याच्या हीटमुळे, टेम्परेचरमुळे पाण्याची जे वाफ तयार होते त्या प्रोसेसला काय म्हणतो रे आपण, इव्हॅपोरेशन म्हणतो. त्यानंतर जे प्लांट असतात, जे झाडं असतात, यामधलं सुद्धा जे पाणी आहे, ठीक आहे, प्लांटमध्ये, झाडांमध्ये पण पाण्याचं प्रमाण असतं, तर या झाडांमधलं पाणी सुद्धा, त्या झाडांमधल्या पाण्याची सुद्धा वाफ होते. ठीक आहे, त्या झाडांमधल्या पाण्याची सुद्धा वाफ होते. आणि त्या प्रोसेसला आपण काय म्हणतो रे, त्या प्रोसेसला म्हणतो आपण ट्रान्सपिरेशन. कळलंय का, समजलंय का? आपले इव्हॅपोरेशन म्हणजे काय, तर जेही पाणी आहे, कशामधलं, तलावामधलं, नदीमधलं, ठीक आहे, हे जे पाणी आहे त्याची जे वाफ तयार होते त्याला म्हणायचं इव्हॅपोरेशन. पण झाडांमधल्या पाण्याची जेव्हा वाफ होते त्याला आपण काय म्हणतो रे, तर ट्रान्सपिरेशन. काय म्हणतो, ट्रान्सपिरेशन. मग हीच जे वॉटर वेपर आहे किंवा हीच जे वाफ आहे ती काय होते रे, थंडी होते. आणि या थंडी झालेल्या वाफेमुळे काय तयार होतात रे, तर ढग तयार होतात. आणि त्यालाच आपण काय म्हणतो, या प्रोसेसला काय म्हणतो रे, कंडेन्सेशन. ठीक आहे, ही जे पाण्याची वाफ आहे ती थंडी होऊन जेव्हा ढग तयार करते त्याला आपण काय म्हटलेलं आहे, कंडेन्सेशन. काय म्हटलंय बेटा, कंडेन्सेशन. आणि जेव्हा हे ढग काय होतात, हेवी होतात, जड होतात, तेव्हा हे पावसाच्या रूपात, रेन म्हणजे पावसाच्या रूपात, स्नो म्हणजे बर्फाच्या रूपात, किंवा आपण म्हणतो ना की गारा पडल्या आहेत, तर गाराच्या रूपात परत हे आपल्या ग्राउंडवर, परत हे आपल्या पृथ्वीवर काय पडतं, परत या म्हणजे पावसाच्या रूपात, बर्फाच्या रूपात किंवा गारांच्या रूपात परत हे आपल्या ग्राउंडवर पडतं. आणि त्याला काय म्हणतो रे आपण, प्रेसिपिटेशन. हा शब्द खूप खूप महत्वाचा आहे. हा शब्द तुम्हाला इरिगेशन इंजिनिअरिंग मध्ये खूप ऐकायला मिळेल की प्रेसिपिटेशन, प्रेसिपिटेशन, प्रेसिपिटेशन म्हणजे काय रे. प्रेसिपिटेशन म्हणजे पाऊस. पाऊस कशाच्या रूपात, पाऊस किंवा बर्फाच्या रूपात पण पडू शकतो वरून, त्यानंतर गाराच्या रूपात पण पडू शकतो, तर त्यालाच आपण म्हटलेलं आहे प्रेसिपिटेशन. ठीक आहे. आणि हाच जो प्रेसिपिटेशन आहे तो काय होतो रे, आपल्या आपल्या ग्राउंड वरून फ्लो होऊन परत आपली जे रिव्हर किंवा नदी, आपलं तलाव किंवा आपलं जे समुद्र आहे यांना जाऊन परत मिळतं. आणि ही सायकल जी आहे ही कंटिन्यू राहते. परत वाफ, परत ढग, परत पावसाच्या रूपात खाली. आणि यालाच म्हटलेलं आपण पूर्ण हायड्रोलॉजिकल सायकल. आता तुम्हाला समजलाय की मुख्य पाणी आलं कुठून, ते या हायड्रोलॉजिकल सायकल वरून आलेलं आहे. ठीक आहे, मुख्य पाणी या हायड्रोलॉजिकल सायकल मुळे आलेलं आहे. नदीत पाणी कुठून आलं, तर तुम्ही सांगाल सर पावसाने नाही आलं. ठीक आहे, आता पावसात म्हणजे पाऊस कसा आला, तर बेटा नदीच्या पाण्याची वाफ बनली आणि तिथून मग पाऊस आला. तर अशा प्रकारे ही हायड्रोलॉजिकल सायकल जी आहे ती वर्क करते. आता तुम्हाला सगळ्यात अगोदर रन ऑफ हा सुद्धा इरिगेशन इंजिनिअरिंग मध्ये तुम्हाला खूप ऐकायला मिळणार आहे. तर रन ऑफ म्हणजे काय तुम्ही समजून घ्या. बघा, रन ऑफ म्हणजे काय रे, जेव्हा पाऊस पडतो, पाऊस पडल्यानंतर थोडंसं पाणी जमिनीत मुरतं. ठीक आहे, काही पाणी जमिनीत मुरतं आणि काही पाणी त्या जमिनीवरून वाहत जातं, एकदम गडूळ पाणी. ठीक आहे, चहाच्या कलर सारखं दिसतं बघा पावसाळ्यामध्ये. ठीक आहे, काही पाणी जमिनीत मुरतं आणि काही पाणी तसंच त्या जमिनीवरून वाहत जातं. आणि त्या जमिनीवरून जे वाहत जाणारं पाणी जे आहे त्या पाण्याला आपण म्हणतो रन ऑफ. त्या पाण्याला आपण काय म्हणतो रे बेटा, रन ऑफ. आले काय लक्षात, समजलं काय रे कशाला म्हटलं रन ऑफ. इरिगेशन इंजिनिअरिंग मध्ये खूप महत्वाचा आहे, जो आताच मी तुम्हाला शिकवतोय. ठीक आहे, आले लक्षात. बघा, रन ऑफ म्हणजे काय रे, तर पाऊस पडल्यानंतर काही पाणी जमिनीच्या आतमध्ये मुरतं आणि जे पाणी मुरलेलं नाही ते जमिनीवरून वाहत जातं. ठीक आहे, तेच वाहिलेलं पाणी मग परत नाल्यांमध्ये म्हणा, मग नालीपासून मग आपल्या ड्रेनमध्ये किंवा आपल्या ओढ्यांमध्ये म्हणा, मग ओढ्यांपासून तेच पाणी नदीला जाऊन मिळतं. तर हेच जे पाणी आहे किंवा हेच जे जमिनीवरून वाहत जाणारं पाणी आहे त्याला काय म्हटलं रे, त्याला रन ऑफ म्हटलं. काय म्हटलं रे बेटा, रन ऑफ म्हटलं. आले लक्षात. त्यानंतर इनफिल्ट्रेशन म्हणजे काय,
तर काही पाणी काय करते रे, ही सॉइल किंवा ही जी माती आहे ते काय करते रे, जिरवते, सोक करते आणि हेच पाणी जाऊन मग ग्राउंडच्या आतमध्ये पाण्याचा साठा तयार करते. तुम्ही बघा, तुम्ही बोरवेल केली असेल, बोरवेल मधून सतत पाणी येतं. आता हे पाणी येतं कुठून, तर आपल्या जमिनीच्या आतमध्ये पाण्याचा मोठा साठा आहे. आणि हा मोठा साठा कसा तयार होतो रे, ते या इन्फिल्ट्रेशनच्या प्रोसेसमुळे. इन्फिल्ट्रेशन म्हणजे पाणी जे मुरतं ना, जमिनीत पाणी मुरतं, त्या पाणी मुरण्यालाच काय म्हणतो रे आपण, इन्फिल्ट्रेशन म्हणतो. की वॉटर काय झालंय, इन्फिल्ट्रेट झाला आहे, पाणी काय झालंय, मुरलं आहे आतमध्ये, जमिनीच्या आतमध्ये. आणि ते जे जमिनीच्या आतमधले पाणी जे मुरलेलं आहे ते जमिनीच्या आतमध्ये काय तयार करतं, तो मोठा पाण्याचा साठा तयार करतं. काय करतं रे, मोठा पाण्याचा साठा तयार करतं. आणि या साठ्यामधून मग आपण आपल्या विहिरीच्या माध्यमातून किंवा जे आपले झरे असतात, झऱ्याच्या माध्यमातून हा जो पाणी साठा आहे आपल्या जमिनीमध्ये, इथून मग आपल्याला पाणी मिळतं. आले लक्षात. आता इथपर्यंत जेवढीही तुम्हाला माहिती सांगितली फक्त तुमच्या माहितीसाठी आहे. काय रे बाबा, फक्त तुमच्या माहितीसाठी आहे. पेपरमध्ये याच्याशी रिलेटेड एकही तुम्हाला येणार नाही. फक्त माहिती असू द्या की आपल्याला सोर्स पाहायचा आहे, आपल्याला मुख्यतः आपल्याला पाणी कुठून मिळालं ते पाहायचं आहे. आणि त्याचसाठी ही पूर्ण काय होती रे, माहिती होती. आता सगळ्यात पहिलं सोर्सेस आता आपल्याला माहिती करायचे आहे. तर मेनली आपल्याकडे दोन सोर्सेस आहे. हे जे आपण सोर्सेस आहे ना, ह्या सोर्सेसला दोन याच्यामध्ये आपण डिवाइड केला आहे. एक आहे आपला सरफेस सोर्सेस आणि दुसरा आहे आपला सब सरफेस सोर्सेस. एक आहे सरफेस सोर्स आणि दुसरा आहे सब सरफेस सोर्स. मग सर सांगा सर, सरफेस सोर्स म्हणजे काय, तर जे पाणी आपल्याला ग्राउंडच्या वर दिसतं किंवा जो आपला अर्थ सरफेसच्या वर दिसतं. मग कोणकोणतं पाणी दिसतं रे, तर नदीचं पाणी वर दिसतं, आपल्या तलावातलं पाणी वर दिसतं, त्यानंतर जे आपले ओढे किंवा नाले आहे त्याच्यातलं पाणी आपल्याला दिसतं. तर हे काय झाले रे बाबा, हे झाले आपले सरफेस सोर्स. म्हणजे आपल्या जमिनीच्या वर जेवढेही पाणी आपल्या ज्याही रूपामध्ये दिसतं ते झाले सरफेस सोर्स. आणि जे आपल्या ग्राउंडच्या आतमध्ये आहेत, ठीक आहे, जे आपल्या जमिनीच्या आतमध्ये जेवढेही सोर्सेस असतात त्याला आपण काय म्हणतो रे, सब सरफेस सोर्स. ठीक आहे, हे काय झाले, जमिनीच्या वर सरफेस सोर्स आणि जमिनीच्या आतमध्ये काय झाले रे बाबा, सब सरफेस सोर्स. तर हेच आपल्याला जे आहे दोन टाईप असतात. आणि याच टॉपिकवर जसं मी तुम्हाला सांगितलं होतं, खूप महत्वाचा टॉपिक आहे. का, कारण यावरती क्वेश्चन विचारण्यात आलाय. बघा, रिपीट झालाय. विंटर 24, समर 24, समर 23. ठीक आहे, 2024 आणि 2023 ला हा सतत क्वेश्चन विचारण्यात आलेला आहे. आणि क्वेश्चन कशा प्रकारचा आहे तो बघा, की एनलिस्ट एनी टू सोर्सेस, दोन सोर्सेस सांगा सॉरी, दोन सोर्सेस सांगा. कोणते कोणते, दोन सरफेस सोर्सेस सांगा आणि दोन सब सरफेस सोर्सेस सांगा पाण्याचे, वॉटरचे दोन सरफेस सोर्सेस सांगा आणि दोन सब सरफेस सोर्सेस सांगा. अशा प्रकारचा क्वेश्चन आपल्याला या टॉपिक मधून पडतो. आता आपण डिस्कस करणार की हे जे दोन मेनली आपल्याकडे टाईप आहे, एक आहे सरफेस आणि दुसरा आहे सब सरफेस. आता सरफेस सोर्स म्हणजे काय आणि कोणकोणते सरफेस सोर्सेस आपल्याकडे आहे, त्यानंतर सब सरफेस सोर्सेस म्हणजे काय आणि कोणकोणते सब सरफेस सोर्सेस आहे त्याला आपण डिस्कस करायचं. बघा, जे आपले सरफेस सोर्स झाले ते बघा, हे झालं नदी, इथून आपल्याला पाणी घ्यायचं आहे आणि इथून पाणी घेऊन याला ट्रीटमेंट आपण करू शकतो. त्यानंतर हे झालं तुमचं धरण, यालाच आपण म्हणतो रिझर्वायर. हे झाली आपली नदी, रिव्हर. त्यानंतर हा झाला आपला रिझर्वायर, याला म्हणतो आपण जलाशय, धरण. आणि हा झाला आपला लेक, हेच काय रे बाबा, आपले सोर्सेस आहे. म्हणजे जिथून आपल्याला पाणी मिळत असतं तेच काय झाले आपले सोर्सेस. आता हे जे सोर्सेस आहे त्याला आपण काय केलंय, दोन याच्यामध्ये डिवाइड केलाय. ठीक आहे, दोन याच्यामध्ये डिवाइड केलाय. बघा, दोन याच्यामध्ये डिवाइड किंवा क्लासिफाय केलाय. सगळ्यात पहिला जो आहे तो सरफेस सोर्स, दुसरा जो आहे तो सब सरफेस सोर्स. सांगा पटकन सांगा, किती सोर्सेस आपल्याकडे, दोन. किती आहे बाबा, दोन आहे. सरफेस सोर्स, सब सरफेस सोर्स, सरफेस सोर्स, सब सरफेस सोर्स. आता सर सरफेस सोर्स म्हणजे काय, तर आत्ताच सांगितलं की जेही सोर्स किंवा असा स्रोत जो आपल्याला अर्थ सरफेसवर दिसतो, ठीक आहे, म्हणजे जमिनीच्या वर दिसतो, असा सोर्स म्हणजे काय, सरफेस सोर्स.
मग जमिनीच्या वर काय काय दिसतं रे? तर जमिनीच्या वर दिसतं आपल्याला स्ट्रीम. स्ट्रीम म्हणजे आपले ओढे. स्ट्रीम म्हणजे ओढा किंवा मोठे मोठे ओढे. त्याच्यानंतर काय दिसतं रे? तर लेक. लेक म्हणजे आपलं तलाव. लेक म्हणजे रे तलाव. त्यानंतर पॉन्ड. पॉन्ड म्हणजे रे, पॉन्ड म्हणजे आपलं तळं. तळं. त्यानंतर रिव्हर नदी. रिझर्वायर म्हणजे रे जलाशय. जलाशय किंवा धरण. त्यानंतर स्टोअर्ड रेन वॉटर, जे पावसाचं पाणी आहे त्याला जर जमा करून ठेवलं असेल कोणी तर तिथून सुद्धा आपल्याला मिळतं. तर हे काय झालं? सरफेस सोर्सेस. याची डेफिनेशन पाहून घेऊया. बघा, द सोर्स. द सोर्स, असं सोर्स इन विच वॉटर कुठे मिळतं रे? वॉटर फाउंड ऑन द अर्थ सरफेस. ऑन द व्हॉट? अर्थ सरफेस. अर्थ सरफेसच्या वर जे सोर्स किंवा जे पाण्याचं सोर्स आपल्याला मिळतं त्यालाच काय म्हटलेलं आहे आपण? सरफेस सोर्स म्हटलं आहे. काय म्हटलेलं आहे? सरफेस सोर्स म्हटलेलं आहे. मग त्यामध्ये कोणकोणते आले? स्ट्रीम आला आपला, त्यानंतर लेक आला आपला, त्यानंतर पॉन्ड आला आपला, त्यानंतर रिव्हर आली, रिझर्वायर आणि स्टोर्ड रेन वॉटर. तर हे सगळे काय झाले रे? आपले सरफेस सोर्स. हे आपले सोर्सेस आहे पाण्याचे, पण कोणते? सरफेस सोर्स. का बरं सरफेस सोर्स? कारण ते आपल्याला अर्थ सरफेस वरती दिसतात, म्हणून ते झाले आपले सरफेस सोर्स. त्यानंतर जो आहे तो आहे आपला सब सरफेस सोर्स. मग आता जसं मी तुम्हाला सांगितलं, सरफेस म्हणजे जमिनीच्या वरचे, सब सरफेस म्हणजे जमिनीच्या आतमधले, अंडरग्राउंड. त्याला काय म्हणायचं रे? सब सरफेस सोर्सेस. त्याला काय म्हणायचं रे? सब सरफेस सोर्सेस. मग कोणकोणते असणार आहे रे? तर इन्फिल्ट्रेशन गॅलरीज. इन्फिल्ट्रेशन गॅलरीज बाप जन्मात कधी पाहिली नसेल. बाप जन्मात कधी नसेल पाहिली, कारण इन्फिल्ट्रेशन गॅलरी ऐकलाय कधी ना? नाही ऐकलाय. सगळं सांगणार आहे बा, सगळं सांगणार आहे. इन्फिल्ट्रेशन गॅलरीज काय आहे आणि कशा प्रकारे वर्क करतं सगळं सांगणार आहे. त्यानंतर स्प्रिंग. स्प्रिंग म्हणजे झरा, फव्वारा. इथून पण आपला जो नॅचरल झरा असतो, नॅचरल फव्वारा जो असतो, म्हणजे जमिनीच्या आतमधलं पाणी जे आपल्याला मिळतं फवाऱ्याच्या रूपात, त्याला आपण काय म्हणतो रे? स्प्रिंग म्हणतो. तर हे जे स्प्रिंग आहे ते कुठून पाणी येतं? ते कुठून पाणी येतं? अंडरग्राउंड मधून येतं, आपल्या जमिनीच्या आतमधून येतं. त्यालाच काय म्हणायचं रे? स्प्रिंग. तर हे काय झाले? हे झाले आपले सब सरफेस सोर्सेस. मग याचे पण काही टाईप आहे आपल्याकडे. एक आहे आर्टिशियन स्प्रिंग, त्यानंतर आहे ग्रॅव्हिटी स्प्रिंग, त्यानंतर आहे सरफेस स्प्रिंग. ठीक आहे. त्यानंतर तिसरा सोर्स वेल. सर हे ऐकलंय सर, हे ऐकलंय सर. वेल्स म्हणजे रे विहिरी. वेल्स म्हणजे रे विहिरी. विहिरी त्यामध्ये दोन टाईप आहे. मग हे आपली ओपन वेल. ओपन वेल म्हणजे आपली विहीर, पण ते विहिरीत पाणी कुठून येतं? अंडरग्राउंड मधलं येतं. ठीक आहे. त्या विहिरीत पाणी कुठून येतं रे? अंडरग्राउंड, जमिनीच्या आतमधून येतं, म्हणून ते काय झालं रे? आपलं सब सरफेस सोर्सेस. त्यानंतर जे आहे आपली ट्यूबवेल किंवा बोरवेल. ट्यूबवेल किंवा बोरवेल, इथून सुद्धा आपल्याला पाणी मिळतं, पण ते सोर्स कोणतं झालं? सब सरफेस सोर्स. कारण ते कुठून मिळतं रे? आपल्याला जमिनीच्या आतून मिळतं, म्हणून ते काय झालं? सब सरफेस सोर्स. पाहायची डेफिनेशन बघूया. डेफिनेशन बघा. द सोर्स, असं सोर्स, पाण्याचं असं सोर्स जिथे आपल्याला पाणी कुठे मिळतं रे? वॉटर फाउंड बिलो ग्राउंड. वॉटर फाउंड बिलो ग्राउंड. ठीक आहे. पाणी कुठे असतं रे? बिलो ग्राउंड, ग्राउंडच्या आतमध्ये. ठीक आहे. आणि तशा सोर्सला म्हणायचं सर सब सरफेस सोर्स. तशा सोर्सला म्हणायचं सर सब सरफेस सोर्स. झाला तुमचा सरफेस सोर्स, म्हणजे सोर्स ऑफ वॉटर हा टॉपिकच संपला असं समजा. ठीक आहे. सोर्स ऑफ वॉटर मध्ये काय येतं रे? तो दोन आहे आपल्याकडे. एक आहे सरफेस आणि दुसरा आहे सब सरफेस. एक आहे सरफेस, दुसरा आहे सब सरफेस. मग बघा, सांगा बरं, सरफेस सोर्स मध्ये कोणकोणते येतात? तर रिव्हर, लेक, पॉन्ड, स्ट्रीम. आणि सब सरफेस मध्ये रे इन्फिल्ट्रेशन गॅलरीज, स्प्रिंग आणि वेल्स. स्प्रिंग्स आणि वेल्स. तर हे झाले आपले सोर्स ऑफ वॉटर. हे झाले पूर्णच्या पूर्ण आपले सोर्स ऑफ वॉटर. मग तुम्हाला क्वेश्चन विचारण्यात आलेला होता. बघा, तुम्हाला क्वेश्चन विचारण्यात आलेला होता. काय विचारण्यात आलेला होता रे? एनलिस्ट टू सोर्सेस, म्हणजे सरफेस आणि सब सरफेस सोर्स, म्हणजे कोणतेही दोन सरफेस सोर्स सांगा आणि कोणतेही दोन सब सरफेस सोर्स सांगा. कसे लिहिणार रे?
बघा सरफेस सोर्स लिहायचं, त्याची डेफिनेशन लिहायची जी मी सांगितली, आणि त्यानंतर त्याचे दोन नावं लिहून टाकायचे. काय रे आपल्याकडे, लेक आहे रे आणि रिव्हर आहे बेटा. काय आहे रे बेटा, लेक आहे रिव्हर आहे. त्यानंतर सब सरफेस सोर्स, सब सरफेस सोर्स काय काय रे आपल्याकडे, दोन सांगितले, 3 लिहून यायचे. कोणते रे, पहिला आपल्याकडे इनफिल्ट्रेशन गॅलरीज, इनफिल्ट्रेशन गॅलरीज, इनफिल्ट्रेशन गॅलरीज. आणि दुसरा कोणता आहे रे आपला, दुसरा आहे स्प्रिंग, स्प्रिंग. आणि तिसरा काय रे बेटा आपल्याकडे, वेल्स, वेल्स. झालं झालं, ह्या प्रश्नाचं उत्तर तुमचं तयार झालं. ठीक आहे, बघा सरफेस सोर्स, त्याची डेफिनेशन लिहायची, त्याचे टाईप लिहायचे. ठीक आहे, सरफेस सोर्स कोणते आहे, लेक, रिव्हर, स्ट्रीम, जे आठवेल ते लिहायचं. लेक, ओशन काहीही आठवायचं. ठीक आहे, ओशन, आता तुम्ही म्हणाल समुद्र पण हा जो आहे ना, हा सुद्धा एक सरफेस सोर्स आहे, पण तो आपण याच्यामध्ये कन्सिडर का केला नाही, कारण समुद्राचं पाणी राहतं खारं, आणि त्या खाऱ्या पाण्याला ट्रीटमेंट करणं म्हणजे खूप मोठा पैसा गुंतवणं. ट्रीटमेंट होते त्याची सुद्धा, पण त्याच्यामध्ये खूप कॉस्ट लागते. पण जे आपलं म्युन्सिपाल्टीचं वॉटर ट्रीटमेंट प्लांट आहे त्याच्यामध्ये काही आपण ते समुद्राचं पाणी ट्रीटमेंट करत नाही, म्हणून त्याला आपण इथे कन्सिडर केलेलं नाही. आले लक्षात? ते हे झालं आपल्या या प्रश्नाचं उत्तर बेटा. आय होप तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी समजल्या असतील. सोर्सेस तुम्हाला व्यवस्थितपणे समजले असतील की सोर्सेस म्हणजे काय रे, जिथून आपण पाणी घेणार आहे. ठीक आहे, सोर्सेस म्हणजे काय, जिथून आपण पाणी घेणार आहे, जिथून आपल्याला पाणी मिळणार आहे. मग अशा आपल्याकडे दोन आहे, सरफेस सोर्स, सब सरफेस सोर्स, आणि त्याचे पूर्ण टाइप्स आपण इथे डिस्कस केले आहेत. आता तुम्हाला जसं मी सांगितलं का सब सरफेस सोर्समध्ये इनफिल्ट्रेशन गॅलरीज आपल्याला माहिती नाही. ठीक आहे, मग आपल्याला हे शिकायचे आहे. तर नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण इनफिल्ट्रेशन गॅलरीज काय असतात बुवा, आणि येथून आपण पाणी कसं घेतो, त्यानंतर स्प्रिंग म्हणजे काय आणि त्याचे काही टाइप्स आहे हे सुद्धा आपण बघू. त्यानंतर आपला जो वेल्स आहे, म्हणजे तिसरा जो सबसर्फेस सोर्स आहे वेल्स. ठीक आहे, याचे जेही टाइप आहे, ओपन वेल म्हणा किंवा ट्यूब वेल म्हणा, याचं सुद्धा आपण व्यवस्थितपणे स्टडी करणार. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ लेक्चर आवडला असेल. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये. तोपर्यंत टाटा.